चौर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिदिनिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाची जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा नीलानंदन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामार्तंग संभूतं तन्नमामि शनेश्वरं विठला ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकलमना घरी नवल वडे केवडे नकळे कानवाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देवतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश व्यापार युगातील भगवंताचं नवल प्रतिपादित करतात. विश्वाच्या मालकाचे अंशात्मक अवतार 24 झाले, पण नवल मात्र फक्त 8व्या अवतारातच वर्णन केले. अंशात्मक अवतार 24 झाले, त्याच्यापैकी अवतार 2च पूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे करुणे संहार पूर्णावतार राम आणि कृष्ण हे 2 अवतार पूर्ण आहे आणि पूर्ण गोष्टीला किंमत असते. बाकी अंशात्मक वाईट म्हणण्याची आपली पात्रता नाही, योग्यता नाही, तो अधिकार नाही. पण अंशात्मक 24 अवतारापैकी 2च अवतार पूर्ण आहेत, राम आणि कृष्ण. पण राम अवतारातले नवल नाहीत का? राम अवतारात याच्याकरता नवल नाही, राम अवतारात स्वतःच्या मनानं एकही काम केलं नाही. वर्तोनी दावी बोलिला वाल्मिक तैसाची करीन वर्तो निदावीन नामामनी. महर्षी वाल्मिकांनी सांगावं आणि त्या नियमानं 7व्या अवतारातील मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच पंढरीतले मालक वाल्मिकानं सांगितल्यानुसार वागायचे. महर्षी वाल्मिकांनी लिहिलं त्याच्या व्यतिरिक्त किंवा सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त एका तिळा इतकं सुद्धा पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात वागता आलं नाही. म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलंय म्हणून ती कामं केली याच्याकरता नवल नाही. 8व्या अवतारात कोणाच्याच बापाचं जुमानलं नाही.
आठव्या अवतारातली प्रत्येक कामं नवलाची आहे. श्रीमद भागवतामध्ये 2500 नवल आहे. किती वेळ कीर्तनकार बोलत राहिले 10, 20 वर्ष तरी देवाचं नवल संपत नाही. अण्णा ते 8व्या अवतारातलं नवल आहे. फार मोठी नवलाची काम मांडे तुमच्या पुढे. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही दिव्य परंपरा भगवान शनेश्वर जयंती निमित्त चालत असलेला हा नामयज्ञ गावकरी मंडळी आणि कुठे दरवर्षी ग्रुप ठरवल्या जातात. याही आणि त्या ग्रुपकडे तो 4 दिवसाचं योगदान त्यांच्याकडे दिलं जातं. ते जे काही काम असेल ते ग्रुप ते पूर्ण करतात. याही वर्षी जो ग्रुप आहे शनिराजे ग्रुप अगस्ती नगर, हा हे जे सौजन्य आहे या वर्षीच शनिराजे ग्रुप अगस्ती नगर अनकुटे या ग्रुप मध्ये सर्व तरुण मंडळी आहे. आनंदाने एक वाक्य बोलेल. पारमार्थिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, नामसंकीर्तनामध्ये देवादेवतेचे उत्सव करण्यासाठी तरुण जर सहभागी होत असतील तर निश्चित समजायचं महाराष्ट्राच्या मातीला योग गोड आलेले आहे. कारण माझ्या वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांनी वर्णन केलंय. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. तरुण माणसं परमार्थात येणं गरजेचं आहे. भंगिऱ्या, हरामखोर, नालायक, बुजदिल लोकांची बुट उचलायला आपले पोरं पाठविण्यापेक्षा देवाच्या कामात आपले पोरं पाठवा. भविष्यात आपल्या जमिनी टिकवतील. अशा कामात आपली लेकरं पडत असतील तर आई वडिलांनी आनंद व्यक्त करायचा. परमार्थिक क्षेत्रात लेकरं आल्याच्या नंतर श्रीमंत होतील का हे नाही मला सांगता येणार, कारण हे प्रारब्धाच्या अधीन आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रात अण्णा ज्या वेळेला लेकरं ओतून घेतात त्यावेळेला अधिकारी लोकांचं ऐकल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांचा आदर करतील आणि आपल्या बाप दाद्यांनी कमवलेली संपत्ती टिकवतील. मात्र वाक्य नीट लक्षात ठेवा, अधिकारी महात्म्यांचा ऐकण्याच्या सानिध्यात असावा. जे महाराज स्वतःच्याच मायबापाला विचारित नाहीत त्या भडव्याचा ऐकून यांचा काय उद्धार होणार आहे? विठाला ते बहुरूपी म्हणायचं. जे आई वडिलांची सेवा करत नाहीत, ज्यांना धर्माविषयी काही माहित नाही, ज्यांना एकादशी विषयी काही माहित नाही, ज्यांना वारीविषयी काही सोयी सुतक नाही, हे बहुरूपी आलीच समजायचं परमार्थात. विठाला म्हणून पुनश्च या ग्रुपला कोटी कोटी धन्यवाद देईल. भगवान त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना करेल, भगवान निवृत्ती दादांच्या चरणी प्रार्थना करेल, भगवान महर्षी अगस्तींच्या चरणी प्रार्थना करेल, माँ जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेल आणि अनकुटे नगरीतील अधिष्ठान दैवत, परम पावन दैवत भगवान शनेश्वराच्या चरणी प्रार्थना करेल. या परम पावन ग्रुप मधील जेवढी तरुण आहे, विशेषतः या गावात या पंचक्रोशीत जेवढी तरुण आहेत, या तरुणांच्या अंतःकरणामध्ये सद्भक्ती हो, सद्भावना हो, देशाच्या सेवेविषयी त्यांच्या अंतःकरणात भावना उत्पन्न हो, आपल्या आई वडिलांच्या सेवेविषयी अंतःकरणात भावना उत्पन्न हो, ज्येष्ठांचा आदर करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात भावना उत्पन्न हो, ज्ञानोबराय तुकोबराविषयी अंतःकरणात भावना निर्माण हो. अशी सद्बुद्धी माझ्या निवृत्ती दादांनी, माझ्या त्र्यंबक राजांनी, मा जगदंबेनी, मुनीश्वर अगस्ती ऋषींनी, भगवान शनेश्वरांनी त्यांना देव, अशी यांच्या चरणी साष्टांग प्रार्थना करतोय. विठाला वैकुंठवासी प्रकाश महाराज पोटे तांदूळवाडीकर यांच्या
आशीर्वादाने त्यांनी मुहूर्त मिळवली, त्याही महाराजांना धन्यवाद प्रणाम. पुढे ज्ञानेश्वर माऊली पोटे यांचं मार्गदर्शन आहे. महाराज तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून भगवान शनीश्वराच्या दरबारामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायचं नामचिंतन श्रवण करण्याकरता तुम्ही आलेली उदात्त अंतकरणाचे धर्मावर प्रेम असणारे ही श्रोते जनार्दन तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. कारण श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही. वक्त्यानं किती अभ्यास केलाय त्याच्यापेक्षा तुझ्या पुढे माणसं किती बसते ते सांग. दुकानदाराचा देव विठ्ठलांना गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. म्हणून वक्त्यांनी सर्वात जास्त प्रेम श्रोत्यावर करायचं असतं. उपस्थित श्रोत्यांना सुद्धा प्रणाम करेल, साऊंडवाल्यांना धन्यवाद देईल. पुढच्या वर्षी मात्र मंडप देताना सकाळच्या कीर्तनाला दोन्ही मिळून देत जा. मिळून असा गॅप नको मला. उन्हाची तीव्रता खूप आहे. ती पलीकडची मंडप थोडीशी थंड आहेत. महिलावर कृपा चांगली झाली, पण तुमच्यावर जर कारण तुम्हाला असं गुलाबी ऊन येते. गुलाबी ऊन याला चोंबाळे ऊन म्हणायचं. विठाला एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव तरुण मंडळी मोठं एकत्रित येऊन करतात. काळाची गरज आहे सज्जनांनी. तुम्ही म्हणताल प्रत्येक महाराज आम्हाला चोंबाळीत असेल. मी नाही तसं चोंबाळणार. मला गरजही नाही चोंबाळायची. कशाला चोंबाळू? फक्त चांगलं काम करता याच्या करता चोंबाळतो. अरे 4-4 माणसं सुद्धा या कवाट्यावर बसायला तयार नाही. आज 125 पोरं 4 दिवस एकत्रित येऊन काम करतात. याच्याकरता तुमचं वर्णन करतो. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. प्रथम श्रेणीच्या रेल्वेच्या डब्यात बसल्यावर 4 किंवा 2 लोकांचा कप्पा असतो. त्या 4 किंवा 2 लोकांच्या कप्प्यात बसलेली माणसं मोबाईल मध्ये इतकी गुंतून गेले, त्यांच्या शेजारी कोण बसले यांचा त्यांना मेळ लागत नाही. या इंटरनेट जगामध्ये, धावत्या युगामध्ये, एका बाजूला भरकटलेल्या युगामध्ये 125 पोरं जर एकत्रित येऊन भगवान शनीश्वराचा उत्सव करत असतील तर गावातल्या या ज्येष्ठ माणसांनी इतका आनंद व्यक्त करायला पाहिजे की आमची पोरं आध्यात्मिक क्षेत्राच्या वळणाला लागली. पुनश्च या ग्रुपला द्यावे तितके धन्यवाद देतो. आध्यात्मिक क्षेत्रात अशीच वर्णी शनिराजे ग्रुप, अगस्तीनगर, अनकुटे या ग्रुपला पुनश्च धन्यवाद देतो. आजचा एक पवित्र दिवस आहे. आज भगवान शनीश्वरांच्या जयंतीचा उत्सव आहे एक. आणि दुसरी गोष्ट, रयतेच्या राजाचा राज्याभिषेकाचा आजचा पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर राजाधिराज रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या परमपावन भारत देशाला लाभलेला राजकीय क्षेत्रातला 5व्या क्रमांकाचा राजा. या पवित्र राजाच्या चरणी त्रिवार प्रणाम करतो, मुजरा करतो आणि तुम्हाला पुनश्च प्रणाम करतो. आणि माझ्या अभंगावर येतो मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे दीपक महाराज आहेत. हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आहेत. भजनी मंडळीमध्ये आदरणीय आमचे विनोद महाराज आहेत. मयूर महाराज आहेत. नवनाथ महाराज ते बाजूला बसलेले महाराज. विठ्ठल महाराज आहेत. आदरणीय या परिसरातलं वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारे आदरणीय विठ्ठल अण्णा शेलार सुद्धा आलेले आहेत. अण्णांना सुद्धा प्रणाम. वारंवार या कार्यक्रमाची आठवण अण्णा करून देत होते. स्वतःहून आले सुद्धा. अण्णांना सुद्धा प्रणाम. हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय काकडे महाराज सुद्धा आहेत. या परिसरात कीर्तनाला 50 किलोमीटर पर्यंत कोणाच्याही जात असतील, पण गिरगावकराचं सोडत नाही. महाराजांना सुद्धा प्रणाम. आमचे पोटे महाराजांचे सुपुत्र आदरणीय माऊली महाराज पोटे, त्यांनाही प्रणाम. गोरखाबा पवार सुद्धा या ठिकाणी आहेत. आबांना सुद्धा प्रणाम. इकडे बऱ्यापैकी महाराज मंडळी आहेत. तुकाराम महाराज आहेत. नाव सांगत जाणार. भगवान महाराज आहेत. मोनिका ताई. पुन्हा
आधी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचे चोपदार असतील, संस्थेचे विद्यार्थी असतील, कोणाचा तरी आवाज जास्त विको झालाय. एखाद्याचं नाव विसरलं असेल मला माफ करा. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. नवल सांगतोय मालकांचं. काय नवल आहे? अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. ही सगळी ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत तो नंदाच्या घरी बालकत्व निभवतोय. काय नवल नाही तर काय महाराज. अहो ज्याच्या पोटात एक ठराविक प्रकारचं पाणी गेले होते कोणाला मोजित नाही. त्यांना ज्याच्या पोटात ब्रह्मांड बसले ते यशोदेच्या घरी बालकत्व निभवतोय. सामान्य नवल आहे का? सामान्य नवल आहे. एक घाणेरड्या प्रकारचं पाणी पेल्यावर बायकोचा विचार करीत नाही तो सुंबळ्या. त्याला माईचा विचार होत नाही त्या हरामखोराला. त्याला बापाचा विचार करता येत नाही त्या नालायकाला. महाराज विश्व ज्याच्या पोटात आहे तो यशोदेच्या दारात ब्रह्मांड बालकत्व निभवते. काय नवलाची गोष्ट आहे महाराज. या अभंगात प्रत्येक कडव्यामध्ये पूर्वार्धामध्ये देवाचा अधिकार सांगितला आणि उत्तरार्धात लीनता सांगितली. अनंत ब्रह्मांडे उदरी हे ज्याच्या पोटात आहे आणि लीनता हरी हा बालक नंदा घरी. यालाच नवल म्हणायचे. पृथ्वी जेने तृप्त केली या विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे आणि त्याला यशोदा जीव घालायली. किती नवल आहे महाराज. त्याच्या मनात आल्याशिवाय तुम्हाला जेवता येत नाही. बॅग मध्ये 5 लाख रुपये भरलेले प्रवासात. नित्य प्रवासी दरिद्री सांगितला. नित्य प्रवासी दरिद्री सांगितला. नाशिक सारख्या शहराच्या बस स्टॉपला गिरगावकर उतरलाय. पिशवीत पैसे आहेत पण बस स्टँडला केळी खाता येत नाही. बस स्टँडला केळी खाल्ल्या की लोक म्हणतात काळ पडावा महाराजायला. पण वान्यरावानी बस स्टँडला केळी खाल्ली आणि आधा कदा कोरडे दिसू नये म्हणून खिशात जर फुटाणे घेऊन खाल्ले तर लोक म्हणतील भयकले रे महाराज आता फुटाणे पण खाल्ले. म्हणजे तुम्हाला कधी जीव घालायचे, किती दिवस उपाशी ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला ब्रह्मांडाचा मालक म्हणतात. सगळं खाऊनही प्राण संपतात. या लोकातली यात्रा संपत्ती खाऊन पिऊन ही त्याचीच कृपा आहे. मागे 16-17 वर्षापूर्वी इथून अशी नाशिकवरनच एक ट्रेन गेली खाली सनसन आमच्याकडे नांदेडकडे खाली एक ट्रेन गेली आणि त्या ट्रेन मधून एका हरामखोर व्यक्तीने 4 तासापूर्वी जन्मलेलं लेकरू फेकून दिलं. 4 तासापूर्वी जन्मलेलं लेकरू फेकून दिलं. रेल्वेचा वेग किती असेल बर. फेकताना विचार केला का ते कशात पडलेला असेल? एका कॅरी बॅग मध्ये घातलं आणि तसंच फेकून दिलं. कर्मनो गहनो गती. त्या मुलाचं आयुष्य प्रारब्ध गोड असेल नाही म्हणता येणार गोड. माईनं बापानं फेकून दिलेलं प्रारब्ध गोड कसं म्हणता येईल? पण आयुष्य मात्र बलवंतर होतं. त्याला फेकून दिल्याच्या नंतर ते एका जाळीत पडलं. त्या जाळीचं नाव सुद्धा आहे बेश्रमाची जाळी. पण बेश्रमाला काटे नसते आणि त्या जाळीत पडलं. सकाळी शेळ्या वळणारा पहाटे पहाटे घरगुती वळणारा होता. घरगुती असल्यामुळे सकाळी सकाळी आला. रडण्याचा आवाज ऐकल्याबरोबर त्याने मध्ये पाहिलं तर ते बालक दिसलं. निरोप केला. शासनाची लोक आले. त्याला उचललं, हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्याच्यावर चर्या केली. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे. जन्मदात्या माईनं जन्मदात्या बापाने महाराज रेल्वेमधून फेकून द्यावा पण विश्वाचा मालक त्याला तिथेही चारा घालण्यासाठी तयार होता. तिथेही चारा घालण्यासाठी आज एका तालुक्याचा मालक येतो. कल्पना करा कोण्यात ताकद आहे जीव घालण्याची? त्या मालकात. आपली लेकरं जर 8-8 घंटे 9-9 घंटे आईपासून जन्माला आल्यावर जर बाजूला गेले तर मला नाही वाटतं वाचतील म्हणून. अध्यात्म माय जवळ असतानाही बेंबीत नळ्या, नाकात नळ्या, हातात नळ्या, कोणी कोण नळ्या इतक्या असतात. सरळ सरळ एवढ्या वेगामध्ये फेकून दिलेलं लेकरू वाचवते. कोणात ताकद ही त्याच्यात ताकद आहे महाराज. तृप्त करण्याची ताकद त्याच्यात आहे.
काय व्याप्ती आहे त्याची. आणि त्याला यशोदा जीव घालते. पुन्हा सांगते, आपल्याकडे कांद्याला एक पाणी जर गेलं तर कांद्याचं पीक मातीत जाते, मकेचं एक पाणी जर गेलं तर मकेचं पीक सुद्धा मातीत जाते. तुम्ही लावलेल्या केळी, ज्वारी, गहू याला पाणी जर तुटलं तर तेही पीक मातीत जाते. आजही डोंगरावरची झाडं हिरवी आहेत, त्याला पाणी कोण पाजते? उष्ण काळ मासी किंवा फुटती तरुवर, उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण कोण घाली. कोण जीव घालतोय त्यांना? पंढरीतला बाप आहे. पुन्हा एक मुद्दा सांगतोय, पूर्वीच्या काळात विहिरी फोडायच्या, आजही विहिरी बारवा खाणी फोडल्या जातात. पूर्वीच्या काळात हाताने फोडल्या जायचे, ते पहारीचे बार घेऊन आवाज केल्या जायचे. आता प्लास्टिक आहे, मोठमोठी वेगवेगळ्या पद्धतीचे आहे, आधुनिकता आली आहे. याच्यामध्ये 70-80 फुटाहून एक पाषाण निघलं, फार मोठा, बैलगाडीपेक्षा मोठा पाषाण. एका ट्रॅक्टरच्या ट्रॉली एवढा एक दगड निघला. तो दगड क्रेन मध्ये घेतला आणि फेकून दिल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले आणि त्या दगडाच्या पोटातून एक बेंडूक निघला. कोण पाणी घातलं असेल त्याला? पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली. 100 फूट जमिनीमध्ये ते दगड फुटल्याच्या नंतर त्याच्यात बेंडूक जिवंत निघाव, कोण चारा घालीत असेल? तो पंढरीतला बाप आहे, तो विठ्ठलचा मालक आहे तो. मग या विश्वाला तृप्त करण्याची ताकद ज्याच्यात आहे, त्याशी यशोदा भोजन झाली नवले. विश्वव्यापक कमळापती, त्याशी गौरणी घेतली. किती मोठा मंडप, एवढा मंडप उभा आहे ह्या लोखंडी खांबावर. लोखंडी खांब कशावर उभे येतं? ह्या जमिनीवर. आणि पृथ्वी कोणाच्या कमरेवर आहे? शेषाच्या डोक्यावर आहे. आणि शेषाचा अंतरून कोणाला आहे? पंढरपुरातल्या मालकाला. शेषाचा पलंग केला पंढरपुरातल्या मालकाने पलंग. हे विश्व सांभाळायची ताकद, याचा तोल सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे, त्याला गोपीकडेवर घ्यायला लागल्यात. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. शेवटच्या कडव्यात तर फार गोड सांगितले, आपण एक जर बायको केली तर ब्रह्मचारी होता येत नाही. एक 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 इमानदारीनं तर ब्रह्मचारी होता येत नाही. आणि आधा कदा जर झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. बाल ब्रह्मचारी म्हणजे त्यानं कधीच असा स्पर्श नाही. 500ची नोट जरी दिली तरी पायाला हात लावू द्या. 10 रुपये दिल्यावर लांबून पाया पड, आणि 500 रुपये दिल्यावर पाय धुई. एक नंबरचा नालायक. त्याचा नालायकपणा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही भंगिऱ्याचा. एक जर केली आपण, त्या तत्वामध्ये आपण उतरत नाही. या मालकाला 16,108 भोग भोगवणे ब्रह्मचारी. पण कारण काय महाराज? आपल्याला सुद्धा ब्रह्मचार्याच्या आणि संन्यासाच्या यादीत येता येतं, पण तसं वागावं लागते. कसं? बापानं जिच्यासोबत लग्न लावून दिलं ती ओघळता जगात आपल्यापेक्षा वयस्कर स्त्री दिसली असेल तिला मायमन, आणि तुझ्यापेक्षा कमी वयाची दिसली असेल तिला बहीण म्हण. हा एक नंबरचा ब्रह्मचारी. विधीने सेवन
विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान विधीने सेव. असा जर वागला तर ब्रह्मचार्याच्या व्याधीत ते जीवन पंढरपुरातल्या मालकाचं आहे. म्हणून ब्रह्मचारी जीवन आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला. वेळ तर जास्त झालेला आहे. तुम्ही हात करताल तोपर्यंत कीर्तन करील. तुम्ही असा हात केला की कीर्तन बंद. कारण तुम्हाला किती त्रास आहे मलाच कळतंय. कारण एकदम खेटून बसले, एकदम घाम आहे, उन्हाची तीव्रता आहे आणि मंडप आहे अत्यंत तो आधुनिक पद्धतीचा मंडप आहे. आता त्याला काय काळच बेगडी निघलाय. त्याला तुम्ही काय करणार नाहीत, आपणही काही करणार नाही. आपल्याला हे सगळं बेगडी आवडायले, त्याच्यामुळे चलत राहतं. त्याच्यामुळे आता तुम्हाला तो त्रास आहे. जो विश्वस्त कमिटीतला माणूस म्हणेल महाराज आता बंद करा, त्यावेळेला मी जे विठ्ठल घेईल विठाला. मी वेगा वेगात 2-3 नवल तुमच्या पुढे मांडतो. 7व्या अवतारामध्ये एक 11 वर्षाचा एका साधूचा मुलगा वारला, महात्म्याचा मुलगा वारला, अनुरागाचा मुलगा वारला. तो 11 वर्षाचा होता. प्रभू रामचंद्रापर्यंत दखल आली. रामचंद्रांना सांगितलं हा मुलगा कसा वारला, तर त्यांनी सांगितलं शूद्र तपश्चर्या करते याच्याकरता पाप वाढ. हे त्यांचं वाक्य नव्हतं, महर्षी वशिष्ठांचं होतं. वशिष्ठांच्या कोर्टात केस गेली आणि वशिष्ठांनी सांगितलं कोणीतरी शूद्र तपश्चर्या करतं याच्याकरता पाप वाढलं. मी सांगत नाही, 4 पुराणं वशिष्ठांच्या विरोधात गेली आणि वशिष्ठांना सांगितलं शूद्र जर भजन करीत असेल तर प्रगतीचं लक्षण समजायचं, प्रगतीचं लक्षण समजायचं. महाराजाचं पोरगा अण्णा महाराज झाला असेल काय नाही सांभाळायचं. ज्याचा बाप दारू पितोय त्याचं पोरग जर भजन करीत असेल तर त्याची पाठ थापता. परंपरा नसलेली माणसं भजन करत असतील याची पाठ थापली पाहिजे. रामचंद्रांच्या मुखारविंदातून वाक्य गेलं, त्या शूद्राचा शेवट करा. आणि मग एका बाईचं पोरग पुन्हा मारलं. ती बाई होती रावणाची. किराताचं पोरग मारलं. ते पुढचं झालं सांबाचं चरित्र. किराताचं पोरग मारलं. त्या बाईनं आपल्या मुलाचं प्रेत प्रभू रामचंद्राच्या दरबारात टेकलं. मालक करा जिवंत, नाही करू शकले. 11 वर्षाचं एका महाराजाचं पोरग वारलं, करा जिवंत, नाही करू शकले. पुढचा पुढे रावणाचा मुलगा इंद्रजित मारला गेला. वेगात सांगतोय, इंद्रजिताचं डोकं शिर मागण्यासाठी सुलोचना रावणाची सून प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेल्या आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात आल्यावर प्रणाम केला आणि रामचंद्रांनी सांगितलं सुग्रीवा शिर देऊन टाका. ताट सोन्याचं घेऊन आलती. ती सोन्याचं ताट आणलं होतं, मखमली कपडा आणला, त्या सोन्याच्या ताटात आपल्या मालकाचं शिर घेतलं, त्याच्यावर मखमली कपडा झाकला आणि रामचंद्राच्या समोरच तिने आपल्या त्या डोक्याला हात जोडेल सांगितलं मालक तुमचे एक काका कुंभकर्ण आहेत, त्यांनी तुम्हाला वाचू शकलं नाही. तुमचे एक काका रामप्रभूच्या पक्षात गेले, असू द्या नाही वाचू द्या, पण एक काका कुंभकर्ण आहेत, त्यांना तुम्हाला वाचिलं नाही. तुमचे वडील लंकेचे राजा आहेत, एवढे मोठे राजा, त्यांनी वाचिलं नाही. पण इथं जर माझे वडील असते तर तुम्हाला वाचिलं असतं. खत 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 हसलं. हसल्याच्या नंतर सांगितलं मालक तुम्ही का असता, तुझ्याच बापाने मला मारलं. म्हणजे जावयाला सासऱ्याने मारलं. कोण सासरा? लक्ष्मणजी सासरे होते. कारण लक्ष्मण हे शेषाचा अवतार आणि शेषाची कन्या सुलोचना ही इंद्रजिताची पत्नी होती. हा शेष
हे रावणाचे व्याही होते. लक्ष्मण रावणाची व्याही आहे. आणि मग लक्ष्मणजीचा चेहरा बारीक झाला आणि प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, म्हणले दादा मी मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसले, झालं गेलं, गंगेला मिळालं, रागाच्या भरात काही गोष्टी केल्या असतील, आता मात्र माझे जावई जिवंत करा आणि सुलोचनेच्या कपाळावरचं कुंकू वापस आणा. लक्ष्मणजीचे जावाई म्हणजे रामप्रभूचे सुद्धा जावाईच आहेत, सख्खा भाऊ आहे. बरं ते काय तुमच्या आमच्या भावासारखा नाही, चांगली वाटणी घेणार आणि खराब वाटणी भावाला देणार नाही. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचे प्रभू रामचंद्रासोबत, 14 वर्ष 27 दिवस बिना पाण्याचे, बिना अन्न पाण्याचे रामचंद्रांसोबत, 14 वर्ष 27 दिवस जमिनीला पाठ लावली नाही, झोपच घेतली नाही, असा भाऊ होता महाराज. आणि त्या भावाचा जावई नाही उठवायचा, करायचं तरी आपण काय. प्रभू रामचंद्रांनी आटोकाट प्रयत्न केले. तेवढ्या अवकाशात वानर सावध झाले. वानरांनी मारुतीरायाला सांगितलं, मारुतीराय प्रभू रामचंद्राचं आणि लक्ष्मणजीचं रावणाशी नातं जुटले, आता करायचं काय. मारुतीरायांनी सांगितलं, त्यांना आधी कळत नव्हते का नाते आहेत म्हणून. विचारलं, प्रभू कोण आहे रावण तुमचा. आमचा व्याही आहे. बर, रावण तुमचा व्याही म्हणल्या, रावणाची सीता कोण. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, विण. मग विवाहाने विणी सोबत असा अनुचित प्रकार करत असतात का. सरळ सरळ विणीला एका अशोक वाटिकेत पळून नेऊन एका जंगलात ठेवत असतात का. रामचंद्र म्हणले, मारुती जाऊ द्या बाबा, आता आमचं झाले गेले पण आमचे नाते. मारुतीरायांनी सांगितलं, ते शक्य नाही. वाल्मिकाच्या आश्रमावर गेले आणि त्या आश्रमातला एक श्लोक लिहून आणला. मी एका कीर्तनात चुकून बोललो होतो, पान फाडून आणलं. ग्रंथाचं पान फाडायला मारुतीराय वेडे थोडेचे. हा ते का तुम्ही आम्ही आहेत का काही फाडायला. मारुतीरायानं तो श्लोक लिहून आणला, ती चिठ्ठी शेपटीत बांधली. त्या शेपटीला घंटा सुद्धा बांधली, स्मरण राहावा. मारुतीरायाच्या शेपटीला कुठे कुठे घंटा आहे, सतत घंटा नाही. मग तिथे आले आणि ती चिठ्ठी ठेवली. तो श्लोक वाचल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि लक्ष्मणजीला सांगितलं, उठवता येत नाही, उठवता येत नाही. कळालं ना तुम्हाला. एका महाराजाचं 11 वर्षाचं पोरग मृत्यू पावलं, उठवलं नाही. एका किराताचं पोरग स्वतः मारलं, त्या बाईने विनंती केली तरी उठवता आलं नाही. इंद्रजीत जावाई आहे, मारलाय तरी पण त्याला सुद्धा उठवता आलं नाही. कारण 7वा अवतार हा बंदिस्त अवतार आहे, नाही उठवता आलं. आणि 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग समुद्रामध्ये शेल्फी काढायला गेलं. किती दाखवायचे तुम्हाला. डोंगरावर शेल्फी काढता काढताना बोंबलत गेले. कारण महाराज अधिकारी होते, महाराजांना वाईट म्हणायचं नाही. मुलगा अधिकारी होता. मी सांगत नाही, पुराण सांगते, पुराण. मी चुकून असं नाही बोलणार कधी कोणाला चष्टात. किती चूक केली. पहाटे समुद्राचं स्नान झालं, विधी समर्पित झाला, संपूर्ण सकाळचा नित्यनेम आटोपीत आला आणि दुपारच्या वेळेला नालायक 2 मित्रांसोबत पोरग पोहायला गेलं. त्याला शिल्पी काढत म्हणता येणार नाही का. आणि दुपारच्या वेळेला पोरग पोहायला गेलं आणि समुद्रात बुडून मृत्यू पावलं. पोरग किती मोठ्या माणसाचं, शिक्षण महर्षाचं पोरग. शिक्षण महर्षी, पदवी लावलेला नाही अण्णा. 4-2 लोकांना पदवी दिलेला शिक्षण महर्षी नाही. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच शिक्षण महर्षी झाले. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. काय शिक्षण महर्षी पदवी. तुम्ही आम्ही कोणाकडे शिकला असतो काही नवल नाही. जगाचा बाप त्यांच्याकडे शिकायला होता. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. किती विज्ञानाचे पुस्तक ट्रक भर आणल्या हेऊन नाही होईल नाही. त्याच्या मनात आल्यावर 5 मिनिटात सावली करायची ताकद त्याच्यात. या विश्वाची दळणवळण क्रिया ज्याच्या हातात येतो जगाचा बाप. ज्यांच्याकडे शिकायला त्या व्यक्तीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. पोराने चुकीच्या वेळेला जलतरण क्रिया करण्यासाठी पोहण्यासाठी गेले आणि समुद्रात बुडून मृत्यू पावला. निघता निघता देवाचं शिक्षण आटोपलं आणि दर्शन घेऊन जात असताना गुरुजीला विचारलं, काय देव, काय नको म्हणले. जाय, तो जगाचा बाप आमच्याकडे शिकला, शेत मोठे पण आहे. पण आई साहेब होत्या, सांदीपनींच्या पत्नी होत्या, गुरुमाता होत्या. दर्शन घेतलं, डोळ्यातून पाणी आलं. माय का रडता. काही नाही रे कृष्णा, तू इथं होता तोपर्यंत मी तुझ्यात माझा मुलगा पाहत होते, पण तू आश्रमातून गेल्यावर मी कोणाला पाहू. देवाच्या लक्षात आलं पोरग मागती बाबा.
पोरग मागते. मागचे 19 पुरावे फक्त त्याच्यातले 3च सांगितले. एका साधूचा 11 वर्षाचा मुलगा मामाच्या गावी मृत्यू पावला. अयोध्येत त्याचं प्रेत आणलं तरी उठिला नाही. किराताचं पोरग स्वतः बाण मारून मारलं तरी उठिलं नाही. त्या मारल्यामुळे याला 8व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला माय सोडून दुसऱ्याचं दूध प्यावं लागलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. मला सांगा, स्वतः देवकी मातेचं दूध न पिता यशोदे मातेच्या दारात खेळावं लागलं. त्याचं कारण काय? महाराजा किराताचा शाप आहे, त्याच्या आईचा शाप आहे. माझा हा मुलगा आंधळ्याची काठी तू मोडली, तरी पण मालकानं त्याला जिवंत केलं नाही. पुढे जर पाहत गेलं तर स्वतःचा जावाई मुलगी विधवा होऊ लागली. आता ती सती गेल्यामुळे विधवा झाली नाही, मागे राहिली असती तर विधवा झाली असती. सती गेल्यामुळे तिचं कुंकू शाबूत राहिलं, जावायला सुद्धा उठिलं नाही. आणि इकडे दुपारच्या वेळेला अनुचित प्रकार म्हणजे काही शास्त्र मान्य नाही ते. त्या वेळेला जलक्रीडा पोहण्यासाठी गेलेला मुलगा, त्या मुलाला मुठवावं याला मालक नवल म्हणतात. म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात. सातव्या अवतारात एक हरामखोर बेजार करू लागला. ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी महात्मे त्या लोकांना तक्रार प्रभू रामचंद्राकडे गेली. आणि रामचंद्रांकडे तक्रार गेल्याच्या नंतर बाण भातुड घेतलं आणि त्या हरामखोरांना मारण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या स्थळी आले. त्याच्यातला एक लय शहाणा होता, पण समुद्रात उडी टाकली. समुद्रात उडी टाकल्याबरोबर समुद्रातला मारायला काय हरकत होतं रामचंद्रांना. त्यांना पण भानगड अशी झाली, समुद्रानं त्याला पोटाशी घेतलं होतं. सातव्या अवतारातल्या मालकाचं प्रभू रामचंद्राचा वाद काय?
सातव्या अवतारातले मालक प्रभू रामचंद्र आणि समुद्राचा काय वाद, तर समुद्राची कन्या लक्ष्मी ही प्रभू रामचंद्रांच्या पत्नी, आणि त्या अवतारात सीताई साहेब 6 महिने 26 दिवस लांब, म्हणून समुद्राला राग, माझी पोरगी नीटका सांभाळली म्हणून सासरा त्वऱ्यातच, बार भरल्यावर सासरा असा त्वऱ्यातच होता. रामचंद्रांनी विनंती केली सागरा, तसं 4 वेळेस विनंती केली ती रामचंद्रांनी. एकदा सेतू बांधत असताना केली, एकदा वेळेस केली, अजून 2दा कधी केली घरी गेल्यावर पाहन तुम्ही. गुत्त थोडं घेतलं सगळं. तुम्ही हुशार व्हा, तेव्हा आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही असे गाफील राहिल्यावर आमचे गाणेच म्हणतील विठाला. विनंती केली, ऐकत नाही सागर. करावं काय महाराज, आतीताईपणा केला की कोणी ना कोणी उभं राहत असतो. बरं, त्यातली त्या 2 लोकांनी आगाऊपणा करायचा नाही. एक राजसत्तेतल्या माणसांनी, एक आपल्या सत्तेतल्या माणसांनी. हे नीट रस्त्याने चाललं पाहिजे, नाही तर आमच्या दोघांसाठी कहा बोक्या तयारच असतो विठाला. कारण विश्वातली सत्ता 2 लोकांच्या ताब्यात असते. आध्यात्मिक सत्ता परमार्थातल्या राजांकडे असते, ज्याला महाराज म्हणतो, आणि बाकीची ही जी सत्ता आहे ती राजाच्या ताब्यात असते, त्याला राजकारणी म्हणतो आपण. या लोकांनी सूत्रबद्ध राहिलं पाहिजे. कोणी ना कोणी तयार असतो. समुद्राने अतिताईपणा केला, त्याला असं वाटत होतं की रामचंद्र मला काय करू शकतील, मी ज्याला आश्रय दिला त्याला कोण मारू शकतंय. आणि अतिताईपणा करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहिलं नाही पाहिजे. नाश होत असतो, नाश होत असतो. त्या मूर्खाला कळायला पाहिजे होतं, जो समुद्र देवाला मानित नाही त्याच्या सानिध्यात आपण कशाला जायचं. त्याला तात्पुरतं वाटलं आणि समुद्राचा आश्रय केला आणि सागरानं त्याला लपवलं. बाप भेटला, त्याचं नाव आहे इथं डोंगरावर महर्षी अगस्त्य भेटले. प्रभू रामचंद्रांनी दंडवत केला. अण्णा तुम्ही पवित्र भागातली माणसं आहात, तुमच्या या मातीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे पाय लागलेले होते. म्हणून या भागातल्या एकाही मुलांनी मायबापाच्या विरोधात जायचं नाही. रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीतले मोती खाता तुम्ही. कारण रामचंद्र 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर वनवासाहून परत आल्यावर सुद्धा आपल्या 3 मातेचं दर्शन घेतात. त्याचं थोडस भान घ्यावं. म्हणून या प्रांतातल्या तरुणांनी आई वडिलांच्या विरोधात जायचं नाही. तुम्ही फार पवित्र भागातली माणसं. महर्षी अगस्त्यांना प्रणाम केला. नवल सांगतो, नवल. बोला रामचंद्र मुनिवर, जो यज्ञ व्रत वैकल्य करण्यासाठी, साधना करण्यासाठी साधूंना त्रास देतो, तो समुद्रानं लपून ठेवलाय. काय इच्छा आहे तुमची, त्याला संपवायचं का? हो, पण तो सागरानं बुडाशी घातलेला आहे, काय काळजी करू नका. एक लोट दिलं, समुद्राचं पाणी आणा म्हणले. तर म्हातारे गेलत नाही तिथ रोग. साधं म्हातारे का ते का तुमच्या आमच्या मंदिरात बिड्या वाढणार म्हातारा होतं का? तुमच्या आमच्या सोयरी की मोडणार म्हातारा होतं का ते? मंदिरात काय गुटके खाऊन थुकणार म्हातारा होतं ते? पती खेळणार मंदिरातलं म्हातारा होतं ते? त्या म्हाताऱ्याचं नाव आहे महर्षी अगस्त्य. गेलत नाही समुद्रात. ते कमलंडू पाणी आणा म्हणले. पाणी आणलं, कमलंडू पुढे टेकला आणि त्याच्या संधीची पळी घातली. संधीची पळी बारीकशी असते, त्या संधीच्या पळीमध्ये माश मात्र जल बसते. ते पाणी हातावर घेतल्याच्या नंतर उडदाची किंवा मुगाची डाळिंबी भिजेल इतकंच पाणी. कमी अधिक झालं तर मद्यपान किंवा मांस खाल्ल्याचं पाप लागतं. कर्मकांडात वर्णन आलं त्याचं. आणि तेवढंच पाणी तर हातावर घेतलं, संध्या पात्र, संध्या माश मात्र जळ घेतलं आणि तितकं पाणी प्राशन केल्याबरोबर बंदा समुद्र कोरडा झाला. मी काय गांजा उडून आलो नाही,
मायका गोळ्या संपल्या नाही. पहावे पुराणी विचार. तुकोबारायचं मत आहे ना, पुराणीचा रस गोड सांगितला. अख्खा समुद्र गोरख भाऊ कोरडा झाला. अख्खा समुद्र कोरडा झाला. समुद्र कोरडा झाले होते, भडवतीतच होत. सोडिला रे चंद्राकृती बाण, संधीची बाण सोडला यलवाजी. पण या नालायकाला मारल्याच्या नंतर प्रांतातले ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध सुखी झाले. कृपा कोणाची होती? महर्षी अगस्तींची. मग एवढी आपल्यावर कृपा केली, अगस्तींना द्यावं काय? आता ते काय आमच्या महाराजासारखी पाकिट घेत नव्हते. आमचे म्हणजे मी पण त्याच्यात आलो. ते काय पाकिट घेणार महाराज नाही. मागच्या 18 सोडून दिले तर असा कोणी सापडतच नाही. तुम्हाला कसं गाणं नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दारा किंवा नाही या सुतली द्रव्य लोभ माया. नाही सापडत नाही. औषधाला तर नाही औषध. मग काय द्यावं? म्हणून प्रभू रामचंद्रांनी महर्षी अगस्तींना जेवण्याकरता घरी बोलवलं. आईला सांगितलं, आई ग ए माय, काय शब्द गोड आहेत बघा आपले. हे आई ग, नवीन नवीन शब्द घेतले आपण अंगावर. मम्मी शब्द कुठून बोंबले. हे जास्त शिकलेल्या लोकांच्या घरी उतू आला. अजूनही प्रचंड शिकलेली माणसं आहेत का, त्यांची मुलं वडिलांना बाबा म्हणतात. पण अर्धावट शिकले काय इजळलेले आंबे. हे इजळलेल्या आंब्याचं पण होत नाही, लोणचं होत नाही, रस तर औषधाला होत नाही. आणि ते चिरून खाता येत नाही इजळलेला आंबा. इजळलेला आंबा जर वानरानं खाल्ला तर ते पण खिस 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 करते. हे मग अर्धावट शिकलेले इजळलेले आंबे काय म्हणतील बोंबले काही मिळच नाही. अर्धावट शिकलेलं आमच्या शेजारी पोरग घेऊन आलं आणि पोरग रडत होत. रडू नको, आपली मम्मी भूर गेली. म्हणजे तू का त्याची. म्हणजे हे अर्धावट शिकलेले बैंगन इजळलेले वांगे काय कामाची नसते. आधी शिकलेली फार उच्च टोकाला गेलेली माणसं नियम धारणा चुकत नसतात. ती बाबाच म्हणतात वडिलांना, आईच म्हणतात आईला. हे मधात काढा शब्द नाही. हे आई ग काय वाणी असेल महाराज. राम काय रे बाळा. महाराज रामाला अरुतुर बोलायची संधी जिला प्राप्त झाली ती पायीच किती अधिकारी असेल. कौशल्य माता काय रे बाळा. आई आपल्याकडे मुनीवर महर्षी अगस्ती उद्या दुपारी जेवण्याकरता येणार आहे. ठीक आहे. काय स्वयंपाक महाराज? यथासांग स्वयंपाक. तळील्या वरिल्या एकची पकवान. महाराज आम्ही ज्याचं भजन करतो आमची जर इतकी किंमत असेल तर देवाची किती किंमत असेल. एकदा इकडे भागवताला होतो त्यावेळेला अण्णांकडे मांडे खायला आलो. त्या दिवशी पिंपरीला कीर्तनाला गेलो तर संदीपकडे जेवायला. किती किती सायास किती सायास किती सायास. तर देवासाठी गुरु भाऊ किती सायास करत असतील लोक. किती सायास. त्या काळातल्या ऋषी मुनींसाठी किती सायास. ते किती अधिकारी ऋषी होते. अगस्तींसाठी मोठ्या प्रेमानं स्वयंपाक केला. जेवायला बसले. आपल्याकडे पाणी देत असतात जेवायच्या अगोदर. आचमन करण्यासाठी, पाणी फिरवण्यासाठी, संकल्प सोडण्यासाठी. पण अगस्तींना पाणी दिलं. महर्षीने सांगितलं रामचंद्र संकल्प. ते म्हणले एका पळीभर पाण्यामध्ये जर तुम्ही समुद्र पिऊन टाकता, कोरडा करता, तर तुम्हाला पाणी प्यायला देऊ किती. कोणाचं वाक्य माहितीये? पंढरपुरातल्या मालकाचं. पण अवतार कोणता? 7व्या अवतारातला. एका संध्येच्या पळीत पाणी घेतल्यावर तुम्ही अख्खा समुद्र कोरडा करता. अख्खा समुद्र. तर मी प्यायला देऊ किती? समुद्र तर 7च येत. प्रव्रतम वैरहवर चक्रायत दायते यंजना आपम पति भय निरयति जायो आपम पति
अभय निरयति जायो यतो प्रियव्रत जनो जना रहुवर चक्रायतो जयो रहुवर चक्रायतो जयो रहुवर चक्रायतो जयो ज्या ज्या दिशेने प्रियव्रताचा रथ गेला त्या त्या दिशेने समुद्राची निर्मिती झाली सात मग एका आचमनात एक समुद्र पेला 7 आचमनात 7 समुद्र 8वा नाहीच ना कीर्तन झालं एक जणांनी फोन केलता महाराज त्यांनी 7च सागर आहे पण मी 9 सागर पेतो म्हणलं तू अगस्तींच्या कुळातला फार मोठा माणूस असशील पण अगस्तीने एक सागर पेल्यावर एका हरामखोराला प्रभू रामचंद्राने मारलं आणि त्या प्रांतातले सगळे महाराज सुखी झाले एक सागर पेल्यामुळे तू 9 सागर पेल्यामुळं पपेची माय पण खुशाल नाही ती पण बेजार आहे काय तू इतके सागर पेटू पुतान्या तुला अक्कल आहे का सुमळ्या कुठली कुठे नसतात लागली 7 समुद्र पेटाल देव कुठून महर्षी अगस्तीनं नवल सांगतोय महर्षी अगस्तीनं सांगितलं रामचंद्र तुमच्यात ताकद नव्हती तर मला जेवायला बोललं कशाला प्रभू रामचंद्राने पात्राला बंधन केलं समोर वाढलेल्या महाराज एवढ्या वेळेत जेवा पाणी मात्र पुढच्या अवतारात पाजलं या अवतारात तुम्हाला पाणी पाजावा अशी माझी योग्यता नाही पाजता येत होतं पण वाल्मिकांना लिहिलं नव्हतं महर्षी वाल्मिकाच्या रस्व दीर्घायुष्य सुद्धा चुकीचं प्रभू रामचंद्राला वागतायत म्हाताऱ्यानं सांगितलं जेवतो रामचंद्र पण लक्षात ठेवा पुढच्या अवतारात जर अण्णा नाही पाणी पाजलं तर माझ्याशी गाठ ते काय साधा महाराज आहे का तो महाराज काय चालू भागवतात थोडा तंबू खात होता असा असेल कधी नालायक नियम किती सांभाळले एवढी माझी लायकी नाही पण या संप्रदायातल्या मृदंगाचार्यांनी गायकांनी आणि कीर्तनकारांनी मायबापाला सांभाळावं त्याला अभंग पाठ कमी असतील सूर कमी असेल बोल कमी पाठ असतील चिंतन कमी असेल तरी धकेल आणि मायबापाला न सांभाळता जर तुम्ही पाकिट देत असतील तर त्याचं पाप तुमच्या अर्ध बोकांडीवर बसणार म्हणून पाणी पिणं छान ते पाणी चालून पिलं पाहिजे रोग होत नाही आणि महाराज तपासून बघितलं पाहिजे पिढ्याने पिढ्या पाणी जर चुकीचं पेलं तर आजार होईल डॉक्टर तुम्हाला नीट करतील पण महाराज चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात इतकं मात्र लक्षात ठेवा विठाला आचरण गोड असलं पाहिजे आचरण दुसरा एक मुद्दा सांगेल मी ती सूत्रातला महाराजाची दृष्टी गोड असली पाहिजे कराविया नारी रखुमाई समान परस्त्रीला विटेवरची मालकीन समजणारा महाराज एक बी अभंग पाठ नसेल तरी भारतातला 1 नंबरचा महाराज म्हणायचा परस्त्री सर्व माया बहिणी अजून त्याचं पुन्हा घेऊन परस्त्रीला माय बहीण म्हणणारा महाराज 1 नंबरचा सूत्र आहे तसं चला असं लक्षात ठेवा म्हणे रामचंद्र हो जी पुढच्या अवतारात पाणी पाजणार महर्षी अगस्ती 7व्या अवतारात जेवण करतात आणि 8व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र कृष्ण या रूपाने प्रगट होतात पाण्याची अपेक्षा कधी पाजतात वय छोटे गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा 11 वर्ष 53 दिवस राहिले असं मी सांगत नाही भागवत सांगतोय कारण मी सांगायला मी काय गोकुळातला सरपंच थोडा होतो 11 वर्ष 53 दिवस गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा राहिले आणि 54व्या दिवशी मथुरेत येऊन कंसाला वाजवलं 54व्या दिवशी मथुरेत आले आणि कंस वाजवला चला नवल सांगतो या 11 वर्ष 53 दिवसाच्या काळात एके दिवशी इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा केली जुनाट माणसं थोडे विरोधात गेले देवाच्या सांगितलं कन्हैया हे चुकीचं आहे बरं
आपण दरवर्षीप्रमाणे इंद्राची पूजा करतो. इंद्राची पूजा झाल्याच्या नंतर मग इंद्र प्रसन्नपणाने पाऊस पाडतो. पाऊस पडल्याच्या नंतर या धरणी मातेवर गवत उगतंय. ते गवत आपल्या गायी खातात. आपल्याला त्याच्यापासून चारा वगैरे मिळतोय आणि म्हणून आपल्यावर इंद्राची कृपा आहे. नीतिसूत्र किती गोडे प्रभूचं माहिती तुम्हाला. पाऊस जरी पाडायचं इंद्राच्या हातात जरी असेल तरी इंद्र मनानं पाऊस पाडत नाही. पुण्य क्षत्रो पुण्य भयाहा पुण्य कालायस्तते सन्मा सर्वस्थितो जायते धराम प्रसन्नस्तु प्रजन्य कालायस्तते वचः नैवम गिरगावकर लिखितम. एका गिरगावच्या बाळाने लिहिले काळ पवित्र काल तो प्रांत पवित्र असला पाहिजे. त्या प्रांतात चांगलं वागणारी माणसं जास्त असावा. त्या प्रांतात सासू सासऱ्याचा आदर करणाऱ्या सुना असावा. त्या प्रांतात आपल्या नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या बायका जास्त असावा. महाराजाच्या 3दा पाया पडत नवऱ्याच्या एकदाही पडत नाही अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गारगुंडाचा पाऊस पडत असतो. ह्या मेल्यामुळे मग त्याने ह्या मेल्याला कशाला आणलं कीर्तनाला. नका आणू तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव हे काय माग लागेल. जी बाई आपल्या मालकावर प्रेम करते तिला इंद्र भेटतोय. तिला इंद्र भेटतोय. वरून भेटताय. तिला वरून भेटताय. तिची देवावरी सत्ता. फार मोठी शक्ती पतिव्रतेची. राग येऊ नये माहिती तुम्हाला. सर्वात मोठी शक्ती आपल्या पती सेवेची आहे. ज्या प्रांतात आई वडिलांची सेवा करणारी मुलं शिल्लक आहेत त्या प्रांतात पाऊस गोड पडत असतो. ज्या प्रांतामध्ये धर्माविषयी प्रेम करणारी माणसं आहेत त्या प्रांतात पाऊस जास्त पडत असतो. म्हणजे कामासाठी बरं का. आपली पीक मातीत घालण्यासाठी नाही आलं. त्याच्यासाठी देवानं सांगितलं काही इंद्राची पूजा करायची नाही. त्याचं काम आहे. तो पंढरपुरातल्या मालकाचा नौकर आहे आणि पंढरपुरातले मालक सांगतात कुठे पाऊस पडायचा. काय इंद्राची ताकद आहे. या गोवर्धनावरचं गवत आपल्या गायी खातात. याच्याकरता गोवर्धनाची पूजा करायची. इंद्राला राग आला. प्रमाथी नावाचा वरून पाठीला आणि इंद्राने इतका पाऊस पडला. शिळावर शल्या धारी मेघ जो कडाडीला शिळावर शल्या धारी. देवते मालक सांगतात इतका मेघ कडाडला की दगडाच्या अशा पाषाणाच्या शिळा असतात का हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडू लागल्या. काय ताकद. रक्षिले गोकुळ नक्की दरी लागे निर्भय लोकाला आवरले हारी जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी गानाला आरती ओवाळीन तुम्हा देव वैसोला. नक्की येणे गिरी गोवर्धन उचलिला. उचलला परत 7 दिवस 7 रात्र पाऊस सारखा चालू आहे. पाणी किती येत होतं माहितीये का. 14 चतुर्दशो आपांपती निराया जायो जलाय प्रजन्यया नैवं गांगा कसं लिखितम. हे काय काय सुमल्याचं वाक्य थोडं. 14 समुद्र एका सोयीनं वाहतील इतकं पाणी वाहत. तरी विचार करी नारायण पाचार्य अगस्ती. महर्षी अगस्त्यांना बोलून ते व्याळा माझी या सर्पातला एक प्रविष्ट व्यक्ती जसा वासुकी असेल भुजंग असेल व्याळ असेल तक्षक असेल अशातला एक आमंत्रित केला आणि त्या गोवर्धन पर्वताला आळत केलं. आणि एका जाग्यावर जसं धरणाला दारा असते सोडायला तसं तिथे एक दार ठेवलं आणि त्याच्यातून 14 समुद्राचं पाणी येत होतं. आमंत्रित केलं. मुनिवर महर्षी अगस्ती 7व्या अवतारात जीव घातलं होतं. पाणी पाजण्याची क्षमता नव्हती. आता पाणी पिण्यासाठी आले. म्हणून श्री अगस्ती आले आणि तिथं तोंड लावलं. 14 समुद्रा इतकं पाणी 7 दिवस 7 रात्र म्हाताऱ्याने पिऊन टाकलं. एकदा पण नाही म्हातारे गेले. एकदा पण नाही गेले. एकदा पण. महाराज ते मुनी श्री अगस्ती अगस्ती अगस्ती. 7व्या दिवसाची कलसूत्री संपदा
असताना करण बळ पळ निमिष हे संपत आले असताना चुटकी वाजली ए इंद्रा जरा हिशोबात राह वर्षभर पाऊस पाडला तरी मग पोट भरत नाही फुटत नाही आणि हे काही गवळ्यांना भेजू देत नाही तू याच्या नादी लागू नको याच्या नादी लागणारे लय चांगले वाजले याच्या नको नादी लागू त्यावेळेला इंद्र खाली आला कामधेनू नावाची गाय आणली विठ्ठलांना त्या गाईचं दूध मागितलं भगवंताला अभिषेक केला काकडे बुवा त्या दिवशी देवाला नाव पडलं गोविंद गोविंद नाव पडलं गोविंद नाव पडलं दृष्टांत संपला तेच अगस्ती 7व्या अवतारातले आणि तेच कृष्ण परमात्मा 7व्या अवतारातले राम पण 7व्या अवतारात नुसतं जीव घातलं पाणी पाजू शकले नाही का वाल्मिकाच्या लेखणीत बंदिस्त झालेले होते आणि 8व्या अवतारात कोणाला न जुमानता इंद्राला राग आणला प्रमाथी नावाचा वरून कडाडला पाऊस पडला 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं आणि अगस्तीला पाणी पाजलं आणि आपल्या वचन तृप्ततेतून तृप्त होऊन गेले वचनातून कटिबद्धतेतून चुकून गेले आणि आपली पूर्णता शब्दाची करून टाकली म्हणून मालक दुसऱ्याकडे नवल म्हणतात सातव्या अवतारात 2 चंद्र विरोधात गेला रामायणात नाही बघायचं अन्न दुसरीकडे पहा 7व्या अवतारातलं जे सिंहासन आहे का त्या सिंहासनाला वाघाचे तोंड असते ती पुणेकरी पुणे आणि वाघाच्या तोंडाखाली जे स्तबक असते ते सूर्याचे आहेत चंद्राचे नाही कारण तो अवतार सूर्यवंश होता सूर्यवंश नाही ऐकले चंद्रानं सांगितलं प्रभू तुम्ही सूर्यवंशातली माणसात कशाला आम्हाला बेजार करता एक पुराण पहा लक्षात येईल तुमच्या 8व्या अवतारात दोन्ही बी एका राशीत एकाच रेषेत गुंतले एकाच रेषेत तसं 13 वेळेस झाले पण 2दाच सांगतो जयद्रथ नावाचा नालायक व्यक्ती महाभारतामध्ये 24 लोक नालायक होते हस्तिनापूर इंद्रप्रस्थाच्या दरबारामध्ये 24 लोक नालायक होते त्याच्यातला 1 नंबरचा हरामखोर होता इन्मक मी त्या दिवशी पिंपरीला सांगितलं इन्मक द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटल्यावर वाढा म्हणला होता भंगिरे हरामखोर त्याला फिरायला कापायला पाहिजे त्याच्यानंतर बऱ्यापैकी 23 लोकांची वर्णे त्याच्यात जयद्रथ सुद्धा त्याच्या आधीत आला दुःशासन त्याच्या आधीत आला गांधार देशाचा राजा शकुनी त्याच्या आधीत आला या भारत देशाच्या राजाचा मुलगा दुर्योधन त्याच्या आधीत आला हा जयद्रथ इतका नालायक त्याने अभिमन्यूला लात मारली होती लात मारली होती लात चैत्राचा महिना आहे त्या चैत्र महिन्यातल्या नवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्म होणार सूर्य थांबले किती वेळ पळभरी होय माथ्याशी दिनकर पळभरी होय महाराज याच्या हजारो पटीनं पतिव्रतेनं थांबिला
त्या मालकाच्या पत्नीनं 3.5 घंटे थांबेल का? महर्षी अगस्तींच्या पत्नीनं 3.5 घंटे थांबेल का? 3.5 घंटे. हो. संध्या करायची राहिली होती, अंगाला जोर झाला. मी तिथल्या कीर्तनात सांगितलं होतं, नव्हते तुम्ही साक्षीला. मालकाला उठावा तर झोप मोडल्याचा दोष लागतो, नाही उठावा तर संध्या भंग केल्याचा पाप लागतो. मग करावं काय? वाटी दाखवली सूर्याला आणि ती पश्चिम दारात ठेवली, सूर्य थांबला गेला. काही वेळा देवानं थांबिलं, पळभर पतिव्रतेनं 3.5 घंटे थांबिला. भगवान प्रभू रामचंद्राने सूर्याला 3 वेळेस जर थांबिला असतो तर त्रेता युगातले 9 लोक एका चपक्यात मेले असते. पण वाल्मिकाच्या लेखणीत अडकल्यामुळं प्रभू रामचंद्राला सूर्य सुद्धा थांबवता आला नाही. जन्माला येण्यासाठी स्वागत करावं याच्याकरता फक्त थांबला. माध्यानाशी दिन कर पळभरी होय स्थिर. एका व्यक्तीनं गान क्षेत्रात प्रविष्ट व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं गोडसं गाणं. 2 प्रहरी कागस के सूर्य थांबला, 2 प्रहरी कागस के सूर्य थांबला, राम जन्मला गसके राम जन्मला, राम जन्मला गसके राम जन्मला. बरोबर फक्त एरवी थांबवण्याचा प्रयत्न का नाही थांबवला? नवल का नाही सांगू तुम्हाला. जर लक्ष्मणाला शक्ती लागली, सुषेण नावाचे डॉक्टर बोलून घेतले, किती वेळ कीर्तन करायचं मला सांगा बरं. 12 वाजून गेले त्यांना. किती वेळ? 12:30 पर्यंत. हा असं सांगा म्हणजे कळतं गड्याला चौरत आऊत आणायचं. गड्याला कळालं पाहिजे. बैल चांगले चालले पण त्याला पाणी पास, त्याला दुपारा चाऱ्याला सोड, असं नसतं ना रे. हा 5 शेवटीलेली येठण चांगले, आऊत माऱ्यात आले, वापशावर राहणे, बैल मस्त चालायले. 5 वाजता तर उभा आऊत आणलं मरसून ऐका ना, मर्यादा असते. आमच्या लोकांनी परमार्थाची जहागिरी आणि मालकी नाही समजायचं. अन्न बुवा पक्वद्यामुळं परमार्थ नाही, बुवा गायकामुळं परमार्थ नाही, कीर्तनकारामुळं परमार्थ नाही, परमार्थ यांच्यामुळे. आणि जर तू यामुळं परमार्थ असेल तर मग पप्याच्या माईला चाल म्हणून दाखव. आणि तू यामुळंच असेल तर सांग ना भाग्याच्या माईपाशी वाजून पकवा. सांग तू पप्याच्या माईला कीर्तन ऐकती का? ती म्हणी नाही बंद कर रे मग काम करू दे, तू डोकं पिकून टाकलंस मग असं म्हणेल ती. महाराज तुमच्यामुळे परमार्थ आहे. डेकोरेशन करणाऱ्या लोकांनी म्हणायचं नाही आमच्यामुळे परमार्थ आहे. श्रोत्यामुळं 700 वर्षापूर्वी दखल घेतली तुमची माझ्या आळंदीतल्या मालकांनी. 700 वर्षापूर्वी आमच्या भंगिऱ्याने तुम्हाला खालीवरी बोलू नये म्हणून 700 वर्षापूर्वी जिभेला काटे टोचले ज्ञानोबरायाने. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. नाही तर हे काय चला लक्ष्मणजी शक्ती लागली सुषेण नावाच्या डॉक्टरला बोलवलं. त्यांनी सांगितलं औषधीचं नाव माहिती पण माझ्या मेडिकल मध्ये नाही. बर दुसरी गोष्ट औषधी कुठं आहे ती पण मला माहिती आहे. द्रोणागिरी ठीक आहे आणल्या, पण या सूर्योदयाच्या पूर्वी आणल्यातच लखनलालजी उठती इतकं सांगितलं. 3:15 वाजल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने पुन्हा रडायला सुरुवात केली. कधी मारुती येईल, 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 कधी मारुती येईल. महाराज मारुतीराय हे रामायणातलं फार मोठं बिंब आहे. हजारो सूर्याचं बिंब एकीकडे, एकटे मारुतीराय रामायणातले एकीकडे. इतकी मोठी ताकद मारुतीराय. कधी येईल, कधी येईल, कधी येईल. मला सांगा 7व्या अवतारात जर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र पंढरीतले मालक आहेत, मग सूर्याला का सांगितलं नाही 2-4 घंटे उशिरा निघ म्हणून? ऐकलं नसतं का द्यायचं?
पण सांगता का नाही आलं, म्हाताऱ्याच्या ताब्यात अवतार होता वाल्मिकाच्या. पुढं नवल पा, पुढचं नवल. जयद्रथ नावाच्या वात्रट व्यक्तीने लात मारली. महाराज, मर्यादा जनावरच सांभाळायले, माणसाने किती मर्यादा सांभाळायला पाहिजे. आपल्याकडे एक मर्यादा आहे. युद्ध करत असताना हातातले शस्त्र जर संपले असतील तर त्यांना हातवरी करायचे. हातवरी केले की पुढचं त्याला मारित नाही. ही आपल्या युद्ध क्षेत्रातली लिंक आहे, मर्यादा आहे. जाऊ दे, एक सोपी सांगू का तुम्हाला, सोपी मर्यादा. कळेल, रुचेल, पचेल, झेपेल, जास्त अडचणीत हात घाली जाऊ नका, इचून निघत असते. सगळ्यांना कळेल अशी. या गल्लीतलं कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्या गल्लीतले कुत्रे त्याला वाव वाव करायला लागले, या कुत्र्यानं फक्त कष्ट घालायचा. कष्ट कळालं ना तुम्हाला? दोन्ही पायाच्या मधात शेपूट वरी करायचीच नाही, खाली घालायची. वरी केली की तिथले मरकुडे कुत्रे पण त्याला वाय वायच करते. म्हणून शक्यतो दुसऱ्याच्या गल्लीतलं वाव वाव नाही केलं पाहिजे, हिशोबात राहिलं पाहिजे. त्यानं शेपटी खाली घालणं लिंगतेचं प्रतीक आहे. ते कुत्रे त्याला चावत नाही. म्हणजे कुत्र्याला मर्यादा कळाली हो. कुत्र्यापेक्षा काही बेकार माणसं. जयद्रथ कुत्र्यापेक्षा वात्रट म्हणावं लागेल का नाही? अभिमन्यू सारख्या शूरसिंहाच्या हातातलं शस्त्र संपलंय, धारातीर्थी पडला आणि चालता चालता लाथ. पंढरीत ते मालक जवळ गेले. नवल सांगतो दोन्हीतलं नवल. मालक जवळ गेल्याच्या नंतर विचारलं, काय अभिमन्यू? काय नाही म्हणले, मामा, पंढरपुरातला मालक अभिमन्यूचा सख्खा मामा आहे. तो जगाचा बाप मामा आहे, जगाचा बाप. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. काय ताकद, वृक्षाचे पान हरिजाची सत्ता, एवढी ताकद त्याच्याकडे. आणि तो मामा आहे. काय देऊ तुला? काही नाही म्हणले, मला फक्त 2 ते 3 घंट्याचं आयुष्य पाहिजे. कशा करता? मला जयद्रथ मामाला मारायचं. नात्यानं जयद्रथ मामा होता, हा दुर्योधनाचा मेवना होता. त्याला मारायचंय. भगवान कृष्ण परमात्म्याने दक्षिणेच्या राजाकडे पाहिलं. महाराज, इथं जी बसलेली देवता शनी भगवान आहेत ना, दक्षिणेचा राजा यांचं थोडंसं ऐकत. नवग्रहामध्ये प्रविष्ट ग्रह जर कोणते असतील तर शनी महाराज आहेत, यांचं ऐकत. हे ज्याच्या माग लागतील त्याची बेजारी करते. पार्वती आई साहेब एके दिवशी शनिदेवाच्या दर्शनाला गेले. आपण ज्याच्या घरी येत त्याच्या घरचं काही बोलावं नाही का नाही, थोडस 5-4 मिनिटं जास्त राहिलं तरी. मला काही शनी पुराण नाही सांगायचं, पण थोडस बोलतो. पुन्हा येतो माझ्या अभंगावर. एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. पार्वती आई साहेब दर्शनाला गेल्या. प्रभूने विचारलं, का ग कुठे गेलती? आज शनिदेवांच्या दर्शनाला गेलती. काय गरज होती तुला जायची? ते म्हणले, अहो तसं नाही, त्यांना काय मागितलंस? शिवजी म्हणले, काय माग? काही नाही, मी त्यांना म्हणलं आमच्या अमालकावरचे ग्रह स्थिर ठेवा. शिवजी म्हणले, येडीस का काय? मला ग्रह अस्थिर ठेवण्याची ताकद कोणात काय? शनी काय करणार आहेत माझं? पार्वती आई साहेब एके दिवशी गेल्या म्हणल्या, शनिदेवा, आमचे मालक प्रभावशाली येत, तुमचे काही ग्रह स्थिर ठेवण्याची काही गरज नाही. ठीक आहे म्हणले. काही नाही बाई, ठीक आहे, माझ्यात काही ताकद नाही, असू नसू जाऊ द्या, काय त्याचं मोठेपण नाही, लहानपण नाही, काय नाही. पण उद्या मी तुमच्या मालकाला बेजार करणार आहे, बेजार करणार आहे. गुरुवर्य, माधव महाराज मगर फार गोड सांगायचे, पण माझं तितकं वय नाही, त्याच्यामुळे मी आकारात सांगतो. बोले, काय बेजार करणार आहे? शिवजींना उष्णतेचा दाह होतोय, याच्या करता मी सूर्यनारायणाला सांगणार, उद्या थोडी तीव्रता जास्त वाढ. नीलांजनम समाभासम रवी पुत्र यमाग्रजम. त्याचे पुत्र आहे छाया मार्तंड संभूतम तन नमामि शनेश्वरम. बाबाला सांगले उद्या जास्त तापा. आणि साहेब घरी आल्या म्हणल्या, उद्या तुम्हाला शनी बेजार करणार आहे.
काय बोलती म्हणे पार्वती तू, मला काय बेजार करील शनी? नाही, उद्या तीव्रता फार सूर्याची वाढणार आहे आणि मग काय ताण घ्यायचा? मी पाण्यात जाऊन बसेल. 13.5 घंटे शिवजी पाण्यात. दुसऱ्या दिवशी आईसाहेब गेल्या म्हणले, तुम्ही कुठं आमच्या मालकाला बेजार केलं? 13.5 घंटे पाण्यात बसले, बेजारी नाही तर हाऊस होती. आईसाहेब घरी आल्यानं म्हणले, मालक काल तर सूर्य तापला नव्हता आणि तुम्ही पाण्यात कसे काय गेले? त्याच्या भेवच गेले म्हणले. महाराज ते चांगल्या बेजार करते. रावण किती मोठा होता सांगू तुम्हाला. रावणानं आधिपत्य कमवलं शनी महाराजांवर. 9 ग्रह आपलेशी केले आणि आपलेशी केल्याच्या नंतर रावणाने विचार केला, हे कधी आपल्या विरोधात पलटतील, त्याच्यापेक्षा आपण यायला पालथे टाकावं. जरा चुकीचंच काम केलं. पण सर्व ग्रह देवतेने, नवग्रहांनी भगवान शिवजींचे सुपुत्र गणेश भगवान गणपती बाप्पांची आराधना केली. बाप्पा एके दिवशी आले आणि सोंडीनं पायऱ्या सरळ केल्या. त्या दिवसापासून रावणाची उलटी मोजणी सुरू झाली. उलटी मोजणी. महाराज जोपर्यंत हे 9 लोक अनुकूल होते तेपर्यंत 33 कोटी देवता बंदिस्त टाकल्या. आणि ज्या दिवशी हे 9 लोक प्रतिकूल क्षेत्रात गेले, क्रियेत गेले शनी भगवान, त्या दिवशी रावणाची उलटी मोजणी सुरू झाली. उलटी इतकी ताकद आहे लोकांची. भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला गोकुळात पोचले त्यावेळेला गर्ग शास्त्रीने जातक वर्तवित असताना ग्रहाचा प्रतिकूल भाव सांगितला. नृडानाय राजसयो नदीयाना ग्रहाकालं प्रतिकूले अरिष्टास्ति जायते नयो. ग्रहाचा काल अनुकूल आहे शनी. त्याच्याकरता धेनुकासुर येईल, वत्सासुर येईल, तृणावत नावाचा राक्षस येईल, आघासुर येईल, बघासुर येईल, कागासुर येईल. ही राक्षस बेजार करतील अनुकूल. पण याच्यासाठी काय करावं? मग साधना सांगितली माऊली बुवा. आणि ती साधना मोठ्या अट्टहासाने तिथल्या राजाने केली. सांगता येईल गोकुळातल्या राजाचं नाव? नंदराज. नंदराजाने केली आणि यांची अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली. मला देवाला सुद्धा मान्य करावं लागतं. देवाला सुद्धा. त्याचा एक दुसरा काल सांगू. वैकुंठवासी भागवतातलं मर्मज्ञ रत्न डोंगरोजी महाराज एका ठिकाणी बोलून गेले. अष्टादश संतांपैकी 2 संतांचा जन्मकाल ग्रह प्रतिकूल कालात आला. 2 संतांचा जन्मकाल ग्रह प्रतिकूल कालात आला. तितक्या वेळापुरती फार फजिती फेडावं लागली. महाराज काय ताकद असते, काय ताकद. सामान्य लोक नाही, फार सामान्य. अधिकार तत्व आहे देवतेंचं. म्हणून भगवान शनीश्वराच्या चरणी नतमस्तक होत जा, लीन होत जा. इथून पुढचा काल अनुकूल स्थितीत मागे जा. गोड अशा कालात मागे जा. भगवंताचा एकच मागायचं, देवा भजनासाठी आमच्यासाठी अनुकूल राहा. भजनासाठी आमच्यासाठी अनुकूल राहा. आणि भजनासाठी शनिदेव तुम्हाला अनुकूल राहिले की बाकीच्या विश्वात कोणाच्या बापाला भ्यायची गरज नाही. इतकी मोठी ताकद आहे. चला काय सांगू लागलो. जयद्रथांना लात मारली इतकंच होतं ना. नवल सांगतो. भगवंताला विचारलं, मला 2-3 तासाचं आयुष्य पाहिजे. जयद्रथ मामाला मारायचे. वरी पाहिलं तर वरी दक्षिणेचा राजा होता. तो राजा बऱ्यापैकी शनिदेवांचा ऐकतो. दक्षिणाधिपत्यो यज्जायतो यमाग्रो भयस्थिताः कालार्जायते उच्यते मृत्युसारास्ततेव च यम धर्मायति पुण्यो कालखंडा कालशांतिरस्ततेव च कर्मकांडा. पाहणं यमराज आयुष्य संपलंय म्हणलं. भाषाचं आयुष्य संपलंय, नाही वाढवत आहे. ठीक आहे. मांडीच्या खाली डोकं उतरवलं. अर्जुनानं सांगितलं आयुष्य नाही.
जवळ आले अर्जुन आणि स्वतःच्या मुलापाशी एकच म्हणतात, बाळा ए अभिमन्यू, तुला आयुष्य नाही रे, पण लक्षात ठेव सूर्य मावळे पर्यंत जयद्रथाला मारीन. अभिमन्यूनं प्रसन्न मुद्रेनं पाहिलं, बाबा घेतान बदला हो, आणि एक लक्षात ठेव बाळा, नाहीच जर सूर्य मावळूस तर गेला तर मी अग्नी काष्ट घेईन. आणि अभिमन्यूनं प्राण सोडा. महाराज कोणाला कस संकट या गोष्टीचं, पंढरीतल्या मालकाला. वेळ दुपारची आहे, 12 12:30 1 वाजलेला आहे. 1 वाजता युद्ध असं मध्यात आलेलं आहे. त्यावेळेला संकल्प सुटला, सूर्य मावळेपर्यंत जयद्रथाला मारीन, नाही तोपर्यंत मारलं तर स्वतः अग्नी तुडी टाकली. बरोबर 3 वाजता आपण मग त्या सूर्य मावळला नाही हो, यानं सुदर्शन लावलं. आडघाली सुदर्शन, सुदर्शन. भागवत पा लक्षात येईल तुमच्या. एक तर ज्यानं चांगलं पाठ केलंय त्याचा ऐका, नाही तर मग तुम्ही स्वतः वाचा. वाक्य चुकलं माझं. ज्यानं खरोखर अभ्यास केलाय त्याचा ऐका, नाही तर स्वतः घरी वाचा. गोरखपूरवाल्याचं भागवत भेटते तुम्हाला मस्त कमी पैशात, वाचित वाचा. ज्यानं ऐकून इकून तिकून वह्या लिहून सांगितलं का ते तुम्हाला काय उद्धार करतील तुमचा. सुख सांगतात राजा परीक्षिते, काय त्या ठिकाणी जयद्रथ मारण्याकरता सूर्याला सुदर्शन आडवं लावलं बरं का. आणि 3:15 वाजता अंधार पडला बरं का. लागली ध्यान सुरू झाला आणि वहीचं पान पालत झालं. काय रात्री 12 वाजता चंद्राचा उदय झाला आणि भगवंताचा जन्म झाला. मधले नांदेड पासून स्टेशन सोडून दिले आणि नाशिक रोडला रेल्वे उभी राहिली. मधले ठाय बोलू लागले प्रवासी, ब्रेक लाईनवर तुटले रे, गाडी उभी राहिली नाही तर. असं नसते भागवत सांगत रे सुमळ्या. दिवाकर अंगुली म्हणजे बोटाचा आयुध सुदर्शन, दिवाकर म्हणजे सूर्य झाकला. 3:15 वाजता सूर्य मावळला. सगळी जमा झाली. अर्जुनाने लाकडं जमा केले, त्याला अग्नी लावला. अर्जुन उडी टाकणार तेवढ्या अवकाशात देव चतुर काय नवले महाराज. मालकानं सांगितलं, अर्जुना सौभाग्यवती स्त्री मालकाच्या अगोदर ज्या वेळेला जात असते त्यावेळेला तिच्या अंगावरचे सगळे दागिने काढतील, पण पायातले जोडवे आणि मंगळसूत्र मात्र काढत नसतात. तसं क्षत्रियाच्या सोबत मरताना पण बाणाने भातुडा असावा अर्जुना. ऐके पार्था सौभाग्याचं ठेव सोबत ठेवा. बाण भातुडं सोबत घेतलं आणि अर्जुन अग्नीत उडी टाकल्यावर कसा तर फडतोय पाहण्यासाठी जयद्रथ्या 1 नंबरच्या रांगेत होता. जयद्रथ्या वरद भाऊ पुढच्या रांगेतच होता. अर्जुन कोळाल्यावर कसा ओरडतो बघण्यासाठी. आणि भगवंताला हेच पाहत होतं. तुम्हाला सांगू का, पेटणारे चीज व्हायला हजर असते. संडासचं टमरेल घेऊन ते पण पाणी फेकते आणि पेटून यायनच दिलेलं असतं भंगीर यायनं. आता जळत असताना कसा तर फडेल बघण्यासाठी पहिल्या रांगेला जयद्रथ उभा आहे. ते सुदर्शन काढिले नारायणी. सुदर्शन काढल्याबरोबर सूर्य उघडा पडलेला. 4:15 वाजले. 4:15 वाजता सूर्यास्त कसा होईल. हा पाहिली जयद्रथ त्याच्या रश्मी कशा वाहतात बघतो सारख्या. हा सूर्य आणि हा जयद्रथ.
संदेश बाण सोडला, कानात येऊन सांगितलं हिशोबात मारे, हिशोबात मार. म्हणे जयद्रथाला मारण्यासाठी हिशोबात बाण कशाला मारायचा, एका चक्क्यात डोक्याचा तुकडा. जयद्रथ मारला तरी तू मरतूस, नाही मारला तरी तू मरतूस. काय कोडे महाराज नवल बघा किती आणणार. जयद्रथ जर अर्जुनानं नाही मारला तर सूर्य मावळल्यावर अर्जुन निस्त्यात उडी टाकून मारणार, आणि जयद्रथ मारला तरी अर्जुन मरणार. का? जयद्रथाच्या पित्याचं नाव होतं वृद्धश्रवा. यानं तपश्चर्या केली, माझ्या मुलाचं डोकं कापून जो कोणी जमिनीवर टाकील त्याच्या शरीराचे 1000 तुकडे होते. आणि डोकं जयद्रथाचं तुटल्यावर कुठं पडणार, जमिनीवरच पडणार. मग अर्जुन नाही का मरणार, मरणार. आणि जयद्रथ नाही मारल्यावर बी अर्जुन मरणार, आणि मारला तरी अर्जुन मरणार. भगवंतानं कानात सांगितलं असा बाण मार की डोकं खाली नाही पडलं पाहिजे. सत्यलोकात त्याचा बाप ब्रह्मदेवाच्या खालच्या पायरीला, सत्यलोकामध्ये त्याचा पिता वृद्धश्रवा तपश्चर्या करायला लागलाय. डोकं असं जयद्रथाचं उडालं पाहिजे की त्याच्या बापाच्या मांडीवर पडावं, जमिनीवर नाही पडलं पाहिजे, मांडीवर पडलं. आणि डोळे न उघडता म्हातारं बनलं. माझ्या मांडीवर दगड कोणी टाकला. डोळे झाकल्या झाकल्यात म्हाताऱ्यानं डोकं खाली टाकलं. डोकं तुटल्यामुळं पोट्ट मेलं. बापानं डोकं खाली टाकल्यामुळं पापानं बाप मेला. एका दगडात 2 काम. त्याचं नाव देव आहे महाराज. काय नवलाच्या गोष्टी सांगायच्या, किती किती काय नवल आहे त्या मालकाचं. आता इथे एकच मुद्दा आहे, काय मारुतीराय ज्या वेळेला द्रोणागिरी आणण्यासाठी, वल्ली आणण्यासाठी गेले त्यावेळेला 3, 3:15, 3:30, 4 वाजता. आता सूर्य लवकर जर उदयाला पावला तर लक्ष्मण मृत्यू पावते याची खंत प्रभू रामचंद्राला होती. सूर्याला का नाही सांगितलं 2-3 घंट्याने उशीर आहे, कारण ताकद नव्हती. पण पुढच्या अवतारात इथं भक्त अर्जुन, भक्त वारकरी आहे. पाहती पांडव अखंड वनवासी, पांडव भजने येते. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर कृष्ण कृष्ण म्हणायचा. वारकरी अर्जुन. एका वारकऱ्याला अकाली मृत्यू येऊ नये याच्याकरता दुपारी 2:15, 2:30, 3 वाजता सूर्य मावळला, सुदर्शनानं झाकला, आणि नंतर त्याला जिवंत ठेवण्यासाठी पुन्हा उघडा केला आणि जयद्रथ मारला. याला मालक नवल म्हणतात. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. महाराज 7 समुद्र लग्नामध्ये आपल्या एक अंगावरचा रोम केस काढला, आणि त्या रोमाचा खड्डा किती असेल भाऊ, त्या खड्ड्यात 7 समुद्र बसले. नवल केवडे केवडे. दादानी बहीण दुर्योधनाला दिली. दुर्योधनाला बहीण दिल्या कौरव सगळे मरणार आहेत, आणि आपण द्रौपदी सुभद्रा दिल्याच्या नंतर तिच्या कपडाला लागेल असं होऊ नये. आणि जर अर्जुनाला दिली तर वाद होईल, म्हणून अर्जुनाला खोटा संन्यासी केलं. तो आज संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. आणि दुर्योधनाला राग येऊ द्याला नाही, आणि अर्जुनाला बहीण देऊन टाकली. नवल केवडे केवळ. प्रत्येक गोष्टीतलं नवले, प्रत्येक गोष्टीतलं एवढी नवलाची कामं केली, इतकी नवलाची कामं केली की त्या कामाला सीमा नाही. महाराज विठोबा Bye.
धावत्या युगातील चिंतन सांगतो पूर्ण 4च मिनिटं